शालोम, पीस, शांती। आपण योहानकृत शुभवर्तमानाचा अभ्यास करत आहोत। या आधीच्या अधिवेशनामध्ये आपण योहानकृत शुभवर्तमानाची तोंड ओळख करून घेतली। आता आपण प्रत्यक्ष शुभवर्तमानाच्या गाभ्यामध्ये शिरणार आहोत आणि ह्या शुभवर्तमानाचा थोडासा अभ्यास करणार आहोत। योहानकृत शुभवर्तमानामधील काही महत्त्वाचे उतारे आता आपण अभ्यासासाठी घेणार आहोत। त्यातील पहिला उतारा आहे काना येथे लग्न समयी येशूने केलेला द्राक्षारस। तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। जर तुम्ही योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 1 पासून वाचायला सुरुवात केली तर हा तिसरा दिवस खऱ्या अर्थाने तिसरा नसून तो 7वा दिवस आहे असं आपल्या लक्षात येईल। म्हणजे 6 दिवस परमेश्वराने पृथ्वीची आणि आकाशाची निर्मिती केली आणि 7व्या दिवशी विसावा घेतला। प्रभू येशू ख्रिस्त आता नवनिर्मिती करण्यासाठी आलेला आहे अशा प्रकारे तिथे सुचवण्यात आलेलं आहे। तेथे एक लग्न होते आणि येशूची आई तिथे होती असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। नंतर वाक्य आलेलं आहे की येशूला आणि त्याच्या शिष्यांना देखील लग्नाचे आमंत्रण होते। पहिला उल्लेख आईचा, नंतर उल्लेख पुत्राचा असं का करण्यात आलेलं आहे? कारण आई ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे असं योहान सुरुवातीलाच सूचित करून टाकतो। आणि मग द्राक्षरस संपला हे वाक्य अतिशय जिव्हारी लागेल अशा प्रकारचं वाक्य आहे। कारण जर लग्न असेल तर लग्न 7-8 दिवस चालायचं। 7-8 दिवसासाठी पुरेल इतका द्राक्षारस तयार ठेवायचा अशी एकंदरीत समाजामध्ये रीत होती। द्राक्षरस संपला म्हणजे घर जाण्याची आता अब्रू जाण्याची वेळ आलेली आहे। मग ते द्राक्षरस जेव्हा संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली। तर इथे आई हा शब्द किती वेळा येत आहे फक्त लक्ष ठेवा। त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही। आता हा संवाद नक्की कुठे घडलेला असेल? कारण यहुदी समाजामध्ये लग्नाचे 2 मांडव असायचे। एका मांडवामध्ये पुरुष बसायचे, दुसऱ्या मांडवामध्ये स्त्रिया बसायच्या आणि दोन्ही मांडवांना जोडणारा एक छोटासा दरवाजा असायचा की ज्यामधून नोकर चाकर अन्न वगैरे आणून लोकांना द्यायची। पवित्र मरिया स्त्रियांच्या गटात होती, प्रभू येशू ख्रिस्त पुरुषांच्या गटात होता। मग ह्या दोघांचा संवाद झाला कुठे? ह्याच्यावरती एका बायबल अभ्यासकाने 40 पानांचा लेख लिहिलेला आहे आणि निष्कर्ष असा काढलेला आहे की तो जो मधला दरवाजा होता त्या ठिकाणी दोघे एकत्र आले असतील, त्यांची बातचीत झाली असेल आणि नंतर चमत्कार घडला असेल। हे सांगून झाल्यानंतर हा बायबल अभ्यासक आपल्या चिंतनासाठी एक विचार देतो की आपल्याही जीवनामध्ये 2 मांडव असतात। एका मांडवामध्ये प्रश्न असतो, दुसऱ्या मांडवामध्ये उत्तर असतं आणि त्यांना जोडणारा दुवा असतो पवित्र मरिया आणि प्रभू येशू ख्रिस्त। त्या दोहोंच्या द्वारे प्रश्नाच्या मांडवातून आपल्याला उत्तराच्या मांडवामध्ये जायचं असतं। त्यांच्याकडे द्राक्षारस नाही असं सांगितल्याबरोबर येशू सांगतो, बाई ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? बाई हा शब्द आपल्याला खटकतो। इतकंच नाही तर आपले इतर बांधव आपल्याला सांगतात की मरियेला तिथे बाई म्हटलेलं आहे, परंतु बाई हा शब्द तिला हीन लेखण्यासाठी, तुच्छ लेखण्यासाठी, कमी लेखण्यासाठी किंवा तिचा अनादर करण्यासाठी वापरलेला नाही। तो बाई शब्द गुनाय हा ग्रीक शब्द शेवटी आपल्याला पहिल्या स्त्रीकडे घेऊन जातो। पहिली स्त्री होती एवा, ती देखील बाई, त्या बाईच्या हातून पाप घडलेलं होतं। आता ही देखील बाई आहे, पण ती मूळ पापा वाचून संभवलेली बाई आहे। म्हणून ती जणू काही बाई साहेब, ग्रेट लेडी अशा अर्थाने तो शब्द तिथे वापरण्यात आलेला आहे। ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध म्हणजे की आपल्याला काय करायचं आहे? एकंदरीत वरवर पाहता नकारात्मक असा उल्लेख दिसतो। त्याला कारण पण त्याने दिलेलं आहे, माझी वेळ अजून आली नाही। म्हणजे गौरवाची वेळ अजून आलेली नाही। आत्ता कुठे मी माझ्या कार्याला सुरुवात करत आहे। सगळ्या लोकांचं लक्ष कदाचित आता माझ्याकडे वेधलं जाईल, पण ती वेळ अजून आलेली नाही। जेव्हा मला उंच केलं जाईल तेव्हा मी सगळ्या लोकांना माझ्याकडे आकर्षून घेईन
आजचा दिवस कोणाचा आहे? तिथे लग्न असलेल्या वधूवरांचा. सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं पाहिजे. कोणाचंही लक्ष माझ्याकडे येता कामा नये, म्हणून माझी वेळ आलेली नाही. परंतु माऊलीच्या मनामध्ये मात्र वेगळाच विचार सुरू होता. हा प्रसंग मानपानाचा नाही, हा प्रसंग आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था व्हावी असा आहे, म्हणून त्यांची अब्रू वाचवणं गरजेचं आहे. मग ती सरळ जाऊन चाकरांना सांगते. ज्या अर्थी ती स्वतःहून जाऊन चाकराला सांगते, त्या अर्थी ह्या कुटुंबाशी असलेले त्यांचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे आणि जवळचे असतील हे स्पष्ट होतं. हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा, हे शब्द आपणा सर्वांसाठी आहेत. माऊली जणू काही आपल्याला सांगते, हा जे तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे करा. आणि तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्याच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवण्यात आलेले होते. कोणती शुद्धीकरणाची रीत? की जेव्हा एखादा पाहुणा यायचा तेव्हा त्याने त्या रांजणामधून पाणी घ्यायचं, कोपरापर्यंत आपले हात धुवून घ्यायचे, पाय धुवून घ्यायचे आणि मग मध्ये शिरायचं आणि लग्नाच्या मांडवामध्ये सहभागी व्हायचं. त्यासाठी 6 दगडी रांजण. 6च का, 7 का नाहीत? कारण 6 हा आकडा अपूर्ण आहे, 7 हा परिपूर्ण आहे. 7वं रांजण आहे साक्षात प्रभू येशू ख्रिस्त. हे रांजण पाण्याने भरलेले आहेत, म्हणजे सर्वसामान्य जीवन. येशू द्राक्षारसाने भरलेला आहे, कारण तो खरा द्राक्षवेल आहे. लवकरच तो आता पाण्याचं रूपांतर द्राक्षारसामध्ये करणार आहे. त्याच्यामध्ये 2-2, 3-3 मण पाणी मावेल एवढे ते मोठे होते. म्हणजे कितीतरी लिटर पाणी एकाच वेळेला त्या ठिकाणी होतं. येशू त्यांना म्हणत आहे, रांजण पाण्याने भरा. आणि त्याने ते काठोकाठ भरले. कशासाठी? की खाली जणू काही त्याने काही लपून ठेवलं होतं, ते आता वर आलं असं कोणाला वाटू नये म्हणून संपूर्ण काठोकाठ पाण्याने ते भरलेले आहेत. मग त्याने त्यांना सांगितलं, त्यातून काढून आता भोजन कारभाराकडे घेऊन जा. आणि ते भोजन कारभाराकडे घेऊन गेले. त्याने जेव्हा चाखलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा द्राक्षारस झालेला आहे. घरधनाला ते माहीतसुद्धा नाही. लोकांनी सांगायला सुरुवात केली की उत्तम द्राक्षरस तर त्याने आता शेवटी ठेवलेला आहे. इतर ठिकाणी काय करतात? सुरुवातीला चांगला द्राक्षरस, मग लोक थोडेसे यथेच्छ पिऊन झाले की मग नीरस असा द्राक्षरस. पण ह्याने तर उत्तम द्राक्षरस अगदी शेवटपर्यंत ठेवलेला आहे. येशूने तयार केलेला द्राक्षरस नुसता उत्तमच नव्हता, तर तो विपुल प्रमाणामध्ये होता. परमेश्वराच्या राज्याचं आगमन झालेलं आहे, त्याची ही जणू काही एक खूण. किंवा जेव्हा परमेश्वराचं राज्य येत असतं तेव्हा सगळं काही विपुल प्रमाणामध्ये असतं, भरभरून असतं. पुढे येशू भाकरींचा चमत्कार करणार आहे, तिथे देखील 12 टोपल्या उरणार आहेत. म्हणजे भरभरून अशा प्रकारे परमेश्वर आपल्याला वरदान देण्यासाठी आसुसलेला असतो. अशा प्रकारचा हा पहिला चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने काना येथे केला आणि त्या ठिकाणी आपले गौरव प्रकट केले असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक चमत्काराच्या मागे परमेश्वराचा गौरव दडलेला आहे. आता दुसरा उतारा आपण अभ्यासासाठी घेत आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा की ह्या उतार्यामध्ये पवित्र मरियेला आई म्हणून 3 ते 4 वेळा संबोधण्यात आलेला आहे, तर बाई म्हणून एकदाच संबोधण्यात आलेला आहे. म्हणजे पवित्र मरियेची जी इमेज आहे ती इमेज ही बाईपेक्षा आई म्हणून मोठी आहे. म्हणून कॅथलिक धर्मामध्ये तिला फार महत्त्वाचं स्थान दिलं जात असतं. दुसरा उतारा आहे येशूचं निकोदेमस बरोबर झालेलं संभाषण. आपण सहज आता विचार करूया की हा येशूचा एक गुप्त शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषित कार्याला किंवा मिशन कार्याला लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद दिला. काहीने तात्काळ प्रतिसाद दिला. पेत्र, याकोब, योहान, अंद्रिया आपले घरदार, जाळी, होडी, वडील, चाकर ह्या सगळ्यांना सोडून येशूच्या मागे धावले. काहींनी सबबी सांगितल्या, मला माझ्या घरच्या लोकांचा निरोप घेऊ द्या, मला माझ्या बापाला पुरू द्या किंवा दुसरं काहीतरी, अशा काही सबबी सांगितल्या. तर काहींनी अडथळे पाहिले. श्रीमंत तरुणाला येशू सांगत होता, चल माझ्या मागे, तुझं असेल नसेल ते विकून टाक. परंतु तो खिन्न होऊन निघून गेला. त्याला अडथळा दिसत होता. काही लोक तटस्थ राहिले, नुसती मजा बघत राहिले. लोक नुसतं आश्चर्य व्यक्त करत राहिले, पण त्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच केलेलं नाही, तटस्थ.
तर काहींनी जाऊन विरोध केलेला आहे, सरळ सरळ त्याच्या विरुद्ध कपट कारस्थाने रचण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये मुख्य याजक, शास्त्री, परुषी, सदुकी, हेरोदीय ह्या सगळ्यांचा समावेश होऊ शकतो. परंतु हा जो निकोदेम आहे, तो निकोदेमस हा येशूचा गुप्त शिष्य आहे. म्हणून तो येशूला रात्रीचा भेटायला येतो. तो रात्रीचा भेटायला का आला होता? कारण तो न्यायसभेचा प्रतिष्ठित सदस्य होता. न्यायसभेचा सदस्य व्हायचं हे काही खायचं काम नव्हतं. 70 लोकांची बनलेली ही न्यायसभा, त्यांचा प्रमुख असायचा प्रमुख याजक. कैफा म्हणा, हन्ना म्हणा, ही जी नावं आहेत ती प्रमुख याजकांची नावं आहेत. त्याच्यानंतर मुख्य याजक, त्याच्यानंतर याजक, त्याच्यानंतर परुषी, त्याच्यानंतर इतर प्रतिष्ठित अशी माणसं ती त्या न्यायसभेमध्ये असायची. त्याच्यासाठी ग्रीक शब्द आहे सिन्नेद्रियॉन. सुन्नेद्रियॉन म्हणजे न्यायसभा. त्यांना कोणकोणते अधिकार होते की धार्मिक बाबतीत कोणाचा काही गुन्हा झाला तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार होता. म्हणून न्यायसभेपुढे येशूची चौकशी करण्यात आली. पेत्र आणि योहान ह्यांना देखील न्यायसभेसमोर नेण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे न्यायसभेचा हा सदस्य असलेला निकोदेमस येशूच्या कार्याने तो प्रभावित झालेला होता. तोपर्यंत येशूने काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलेला होता. तोपर्यंत त्याने मंदिराचं शुद्धीकरण केलेलं होतं. तोपर्यंत त्याने थोडी शिकवण दिलेली होती. त्याने तो प्रभावित झालेला होता. परंतु तो प्रतिष्ठेचा माणूस होता. 4 चौघांसमोर जर तो येशूला भेटायला गेला असता तर कदाचित वेगळेच परिणाम झाले असते. लोकांनी निवडून दिलेला असा हा सदस्य, लोकांनी कदाचित त्याची निवड रद्दबातल ठरवली असती. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये तो सापडलेला आहे. शेवटी तो तडजोड करतो आणि रात्रीचा येशूला भेटायला येतो. आपण चिंतन कोणतं करायचं आहे की येशूच्या मागे जाण्यामध्ये माझ्या जीवनात कोणते अडथळे आहेत, कोणत्या गोष्टीमुळे अजूनही मी पूर्ण मनाने येशूच्या मागे जाऊ शकत नाही आणि मग मी तडजोड करतो. थोडं हे थोडं ते, दोन्ही दगडावरती पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो. तपासून पाहायचं. मग येशू आणि निकोदेमस ह्यांच्यामधली चर्चा, त्या चर्चेमध्ये 5 गोष्टी आलेल्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट येशू त्याला समजून सांगतो, तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे. नव्याने जन्मणं म्हणजे काय असतं? सगळं काही नवीन, एक नवीन सुरुवात. परंतु निकोदेमसला काय वाटलं? शारीरिकदृष्ट्या जन्मणं. म्हणून तो विचारतो, म्हातारा मनुष्य आईच्या उदरात परत कसं जाऊ शकणार? आपली विचारसरणी बऱ्याच वेळेला भौतिक, जागतिक, शारीरिक स्वरूपाची असते. परमेश्वराची विचारसरणी आध्यात्मिक, स्वर्गीय आणि पारमार्थिक स्वरूपाची असते. म्हणून दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, देवाचे राज्य पाहायचं असेल तर पाण्याने आणि आत्म्याने तुम्हाला बाप्तिस्मा घेतला पाहिजे. देवाचं राज्य ही संकल्पना काय आहे? सहज तुम्ही चिंतन करून बघा. परंतु ह्या शुभवर्तमानामध्ये देवाचं राज्य म्हणजे साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती. ती उपस्थिती अनुभवायची असेल तर जीवनामध्ये बदल घडवून आणणं गरजेचं असतं. त्यानंतर पवित्र आत्म्याचं वर्णन वाऱ्याचं प्रतीक वापरून केलेलं आहे. वारा पाहिजे तिकडे वाहतो, पण तो कोठून येतो आणि कोठे जातो ते आपल्याला समजत नाही. तसेच आत्म्याने जन्मणाऱ्याचे आहे. पवित्र आत्मा ज्या वेळेला येतो तो कुठून आला तो आपल्याला जाणवत नाही, परंतु आतमध्ये त्याची झुळूक जाणवते, त्याचा परिणाम जाणवतो. त्यासाठी वाऱ्याचं प्रतीक वापरलेलं आहे. त्यानंतर देवाचं प्रेम, अगोदरच्या अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे नव्या करारातील सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 3 वचन 16 मधील वाक्य, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि मग शेवटी येशू त्याला क्रूसाचं महत्त्व समजून सांगतो की जसा अरण्यामध्ये मोशेने सर्प उंच केला होता तसं मनुष्याच्या पुत्राला उंचावलं पाहिजे. तो सर्प कशासाठी उंचावला केला गेला? लोकांच्या आज्ञाभंगामुळे. त्याने आज्ञाभंग केला म्हणून सर्प आगे साप त्यांच्यामध्ये पाठवण्यात आलेले होते. इथे तर येशू आज्ञाधारकपणा धारण करणार आहे आणि त्याद्वारे मृत्यूपासून सर्वांची सुटका करणार आहे, हे येशू सूचित करतो. त्यानंतर निकोदेमसचं परिवर्तन होतं. आपल्याला स्पष्टपणे जाणवतं
रात्रीचा येणारा निकोदेमस, नंतर न्यायसभा जेव्हा भरली होती आणि त्यांनी येशूला आता शिक्षा करण्याचा बेत आखलेला होता, तेव्हा तो उभा राहतो. अध्याय 7 वचन 51. आणि स्पष्टपणे सांगतो, एखाद्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय आपण त्याला कधी शिक्षा केलेली आहे का? म्हणजे तो आता येशूची बाजू घेतो. म्हणजे कुठेतरी त्याचं परिवर्तन होऊन तो आता थोडंसं पुढे सरकलेला आहे. येशूच्या मृत्यूच्या वेळेला उघडपणे सगळ्या लोकांनी बाजूला करून सुद्धा तो मात्र पुढे येतो. 100 रत्तल मिश्रण, अग्रू ह्यांचं मिश्रण घेऊन येतो, गंधरस वगैरे कोरं कापड घेऊन येतो आणि येशूचा मृतदेह क्रूसावरून खाली उतरवतो. म्हणजे येशूच्या उराशी टेकणारा हा निकोदेमस, रात्रीच्या वेळेला येशूकडे येऊन बोलणारा, त्याच्या हृदयातील सामर्थ्य मिळवणारा हा निकोदेम, त्याच्याच व्यंगेमध्ये येशूचा मृतदेह काही काळ तरी, काही मिनिटं म्हणा, काही क्षण म्हणा, आलेला होता. हे आपल्याला ह्या ठिकाणी शुभवर्तमानकाराने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. येशूच्या सहवासामध्ये वेळ घालवा. नक्कीच तुम्हाला येशूचा सहवास अधिक प्रमाणामध्ये अनुभवास आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तिसरा उतारा आपण घेत आहोत शोमरोनी स्त्रीचा. आपणा सर्वांना ह्या उताराची माहिती आहे. अध्याय 4 हा संपूर्ण उतारा देण्यात आलेला आहे. निकोदेम रात्रीचा येतो, पण शोमरोनी स्त्री भर दुपारी येते. 3 टप्प्यामध्ये तिचं परिवर्तन होतं. पहिला टप्पा आहे संदर्भ कसला आहे? याकोबाची विहीर आहे. येशू थकला भागलेला आहे. तो त्या विहिरीच्या काठावरती जाऊन बसतो आणि तेथे मग पाणी काढण्यासाठी एक शोमरोनी स्त्री येते. येशूच्या कपड्यावरून ती त्याला समजते की हा मनुष्य शोमरोनी नाही, तर तो यहुदी आहे. येशू तिच्याकडे पाणी मागतो. परिवर्तनाची सुरुवात परमेश्वराकडूनच होते. परमेश्वर पहिलं पाऊल उचलतो. मत्तय, चल माझ्या मागे ये. आणि मत्तय त्याच्या मागे गेला. जक्कय, त्वरा करून खाली ये, मला तुझ्या घरी यायचं आहे. किंवा पेत्र, याकोब, योहान, आंद्रिया, माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसे धरणारे व्हाल असं करेन. आणि ते सगळे त्याच्या मागे आले. परिवर्तनाचं पहिलं पाऊल साक्षात परमेश्वर टाकत असतो. आपल्या मनात परिवर्तनाचा विचार जरी आला तरी तो आपला विचार नसतो, तो साक्षात परमेश्वराचा असतो. ह्या ठिकाणी येशू तिच्याकडे पाण्याची मागणी करतो आणि तिने कशा पद्धतीने येशूला वागवलं बघा. तुम्ही तर यहुदी, मी तर शोमरोनी, तुम्ही माझ्याकडे पाणी कसं काय मागू शकता? कारण यहुदी आणि शोमरोनी एकमेकांशी संबंध ठेवत नसत असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ती तर एक स्त्री आणि हा तर एक पुरुष. हे देखील इस्रायलमध्ये सहज आपल्याला दिसणारं चित्र नाही आहे की एक स्त्री आणि एक पुरुष सहज खुले आम कुठेतरी बोलत उभे आहेत, असं चित्र त्यावेळेला सहज दिसत नसायचं. त्यामुळे जेव्हा प्रेषित गावातून अन्न विकत घेण्यासाठी जे गेले होते ते परत आले, तेव्हा तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. आणि वेळ कोणती आहे? सुमारे 6वा तास. 6वाच तास म्हणजे दुपारी 12ची वेळ. दुपारी 12 वाजता पाणी आणायला जाणारी स्त्री ही चांगल्या चालीची स्त्री असेल असं नाही. असा एक सामाजिक संकेत होता. नंतर तो संकेत अजून आपल्याला भक्कमपणे सिद्ध करता येतो की तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझा नवरा आहे तो तुझा नाही, असं येशू तिला सांगतो. ह्याच्यावरून नक्कीच ही स्त्री जी आहे ती वाईट चालीची स्त्री आहे असा संदर्भ आहे. आता संभाषण जे सुरू झालेलं आहे त्या संभाषणामध्ये एकूण 5 टप्प्यामध्ये आपल्याला त्या स्त्रीचं परिवर्तन कसं होत जातं ते दिसलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये येशू पुढाकार घेऊन पाणी मागतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये ती त्याला यहुदी म्हणून संबोधते. मग येशू तिच्यावर चर्चा करायला लागतो आणि मी खरं पाणी तुला देऊ शकेन वगैरे असं सांगतो. परंतु ती स्त्री अजूनही त्या विहिरीविषयी बोलते आणि त्याला महाराज म्हणून संबोधते. मग येशू सांगतो तुझ्या नवऱ्याला बोलावून आण. मग येशू तिच्या संपूर्ण आयुष्याचा पाढा तिच्यापुढे वाचतो. तेव्हा ती सांगते तुम्ही संदेष्टी आहात असं मला कळलं. आणि मग कुठे पूजा अर्चा करावी त्याविषयी दोघांची चर्चा चालू होते. शेवटी मशिहा ह्या शब्दाकडे येऊन दोघे थांबतात. सुरुवात कशी झाली होती? एक यहुदी माणूस, त्याला ती शोमरोनी स्त्री महाराज म्हणून संबोधते.
त्याला संदेष्टा म्हणून संबोधते आणि शेवटी मशिहा असल्याचं येशू तिला प्रकट करतो. जर आपण येशूच्या सहवासात वेळ घालवला तर त्याच्याविषयी अधिकाधिक ओळख आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. हा संपूर्ण उतारा व्यवस्थितपणे वाचून घ्या. त्यातून मग शोमरोनी स्त्रीचं वर्तन, येशूचं वर्तन ह्याचा बारकाईने अभ्यास करा. त्यांच्या चर्चेचा ओघ साध्या पाण्यावरून जिवंत पाण्यापर्यंत गेलेला आहे. साध्या कौटुंबिक जीवनाकडून प्रार्थनेच्या डोंगरावरतीपर्यंत गेलेला आहे. म्हणजे जेव्हा माणसाचं परिवर्तन होत असतं तेव्हा त्याची भाषा बदलत असते. त्याची भाषा आध्यात्मिक स्वरूपाची होत असते. म्हणून हे एवढंच होताबरोबर ती स्त्री तिथेच आपली घागर टाकते. घागर तिथेच टाकली म्हणजे आता भूतकाळ तिने बाजूला केला. जसा संताला भूतकाळ असतो तसा पाप्याला भविष्यकाळ असतो. संताचा भूतकाळ पापी असू शकतो आणि पाप्याचा भविष्यकाळ पवित्र असू शकतो. पण कुठेतरी ही घागर आपण सोडून देणं गरजेचं आहे. ती जाऊन गावातील लोकांना सर्व सांगते. एवढी ताकद तिच्यामध्ये आली कुठून? परमेश्वराचा स्पर्श झाल्यानंतर आगळं वेगळं धैर्य माणसामध्ये येत असतं. ते धैर्य घेऊन ही स्त्री गावामध्ये शिरते आणि आपल्या लोकांना शुभवर्तमान सांगते. ते सगळे लोक येशूकडे येतात आणि येशू त्यांच्या गावामध्ये जातो आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते गावकरी येशूच्या सामर्थ्याचा अनुभव घेतात आणि मग सांगतात, आत्ता ह्या स्त्रीच्या सांगण्यावरून नव्हे तर आम्ही प्रत्यक्ष ते पाहिलं आहे आणि अनुभवलेलं आहे की जगात येणारा देवाचा पुत्र तो आपणच आहात. ह्या संपूर्ण प्रकरणातून आपण काय शिकायचं? एका व्यक्तीचं परिवर्तन संपूर्ण गावाच्या परिवर्तनासाठी कारणीभूत ठरू शकतं. स्वतःचं परिवर्तन करायचं ते कशासाठी? नुसतं स्वतःचं तारण करण्यासाठी नाही, तर ह्या संपूर्ण जगाचं तारण करण्याची ताकद मिळवण्यासाठी. म्हणून परिवर्तनाकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतरचा उतारा आपण अभ्यासासाठी घेणार आहोत, जन्मांधाला डोळे देणे. ह्या संपूर्ण उतारामध्ये अध्याय 9 मध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारचे संवाद आपल्याला वाचायला मिळतील. पहिला संवाद आहे येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्यामध्ये. संवाद कसला आहे? तिथे ते जवळून जात असताना एक जन्मांध तिथे बसलेला आहे आणि मग शिष्य येशूला विचारतात, कोणाच्या पापामुळे हा असा जन्माला आला? ह्याच्या की ह्याच्या आईबापाच्या पापामुळे? आणि येशू सांगतो, ह्याने किंवा ह्याच्या आईबापाने पाप केले म्हणून हा असा जन्माला आला असं नाही, तर ह्याच्या ठाई देवाचं गौरव व्हावा म्हणून. आता ह्यातून आपण एक शिकायचं आहे, प्रत्येक दुःख हा पापाचा परिणाम असेलच असं नाही, तर एखादं दुःख देवाचा गौरव करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये येऊ शकतं. म्हणून आपला जे दुःख आहे ते घेऊन आपण परमेश्वराकडे यायचं. त्याच्यानंतर दुसरा संवाद येशू आणि आंधळा. तिथे येशूने फक्त एकच कृती केलेली आहे. तो भूमीवर थुंकतो, त्याचा चिखल तयार करतो. तो चिखल त्या आंधळ्या माणसाच्या डोळ्याला लावतो आणि त्याला सांगतो, जा आणि शिलोह नावाच्या तळ्यावरती धुवून ये. आणि आंधळा अतिशय चांगल्या प्रकारे आज्ञाधारकपणे शिलोह नावाच्या पाणवठ्यावरती किंवा तळ्यावरती जातो आणि डोळस होऊन परत येतो. हा दुसरा जो संवाद आहे त्याच्यातून महत्त्वाची गोष्ट आपल्याला पिकअप करायची आहे आणि ती म्हणजे त्या माणसाचा आज्ञाधारकपणा. तिसरा संवाद आहे आंधळा आणि शेजारी. शेजाऱ्याने त्याला बघितलं, अरे भीक मागणारा तोच हा. दुसरे सांगतात, नाही हा तर त्याच्यासारखा दिसतो. आणि तेव्हा तो सांगतो, नाही मी तोच आहे. मग त्याने त्याला विचारलं, कसे तुझे डोळे उघडले? मग त्याने सांगितलं, येशू नावाच्या माणसाने अशा अशा प्रकारे केलं, चिखल लावला, मला तळ्यावरती पाठवलं आणि मी आता डोळस होऊन बरा आलेलो आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आता ज्ञान आणि अनुभव ह्याविषयीची चर्चा सुरू आहे. तो कोण आहे हे त्याला माहीत पण नाही. म्हणजे त्याला येशूविषयीचं ज्ञान नाही, परंतु येशूचा जवळून अनुभव त्याला आलेला आहे. त्यानंतर चौथा संवाद आंधळा आणि परुषी. ज्या दिवशी येशूने त्याचे डोळे उघडले होते तो दिवस शब्बात दिवस होता आणि हे तुम्हाला करणं शक्य नाही. म्हणून आता आंधळा आणि परुषी ह्यांच्यामध्ये चर्चा सुरू होते. त्यांनी त्याला परुषांकडे नेलं. परुषांनी त्याची चौकशी करायला सुरुवात केली. इथे कोणता संघर्ष आहे? एकीकडे तुमचा अनुभव आहे आणि दुसरीकडे एखादा कायदा आहे. त्याच्यामध्ये संघर्ष होऊ शकतो की त्याचा अनुभव जो होता तो अनुभव त्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ त्याला वाटला.
5वा संवाद आहे परुशी आणि पालक. ह्या आंधळ्याच्या आईवडिलांना विचारण्यात आलं की हा आंधळा होता का? हो, तो आंधळा होता, तो जन्माला आंधळा म्हणून जन्माला आला, परंतु आत्ता मात्र तो कसं बरं होऊ शकला आम्हाला माहीत नाही, तुम्हीच त्याला विचारला. कशामुळे ते तसं करत आहेत? त्यांच्या मनामध्ये भीती आहे की जर येशू हा ख्रिस्त आहे असं कोणी कबूल केलं तर त्याला सभास्थानातून बाहेर काढून टाकायचं, असं सर्वांचं एकमत झालेलं होतं. त्यामुळे आईवडील घाबरले. कधीकधी अगदी जवळून परमेश्वराचा अनुभव येऊन सुद्धा केवळ भीतीपोटी माणूस परमेश्वराची साक्ष देत नसतो, तडजोड करत असतो किंवा पळवाट शोधत असतो. त्यानंतर 6वा संवाद परुशी आणि आंधळा. पुन्हा एकदा त्या आंधळ्याला बोलावलं जातं, पुन्हा एकदा त्याला विचारलं जातं आणि मग तो विचारतो तुम्हाला देखील त्याचं शिष्य व्हायचं आहे का? आणि मग ते त्याच्यावरती तुटून पडतात. म्हणजे एकीकडे तो आंधळा आहे, तो आता डोळस झालेला आहे. परुशी खऱ्या अर्थाने शारीरिकदृष्ट्या डोळस आहेत, पण आध्यात्मिकदृष्ट्या अजूनही त्यांचे डोळे बंद आहेत, हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. त्यानंतर 7वा संवाद आंधळा आणि येशू. पुन्हा एकदा तो येशूला भेटतो, तेव्हा येशू त्याला विचारतो तू मनुष्याच्या पुत्राला स्वीकारतोस का? पण मी त्याला स्वीकारावं असं तो कोण आहे? तर जो तुझ्याशी बोलत आहे तोच. त्यावेळेला त्याने त्याला नमन केलं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे अनुभव आल्यानंतर, प्रकटीकरण झाल्यानंतर शरणागती पत्करायची असते, तेव्हा माणसाला नवं जीवन मिळत असतं. शेवटी 8वा संवाद येशू आणि परुशी, की ह्या माणसाचे डोळे उघडले गेलेले आहेत परंतु परुषांचे अजूनही बंदच आहेत. मग परुषी विचारतात आम्ही आंधळे आहोत काय? येशू सांगत आहे तुम्ही स्वतःला डोळस समजता म्हणून तुमचं अंधत्व तसंच राहतं. ह्या उतार्यावरती चिंतन करत असताना आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की माझ्या जीवनात कोणकोणत्या प्रकारचा आंधळेपणा आहे, कोणकोणत्या बाबतीत मी आंधळ्यासारखा वागतो. बालपणापासून आत्तापर्यंत त्याच चुका मी परत परत करतो. अजून मला त्याच्या ठाई दृष्टी कशी आलेली नाही. प्रभू येशू ख्रिस्ताकडे ती दृष्टी मागवायची आहे. 5वा उतारा आपण अभ्यासत आहोत आता लाजरस आणि अध्याय आहे 11. येशूने एकूण 5 प्रकारचे चमत्कार केले. पहिल्या प्रकारचा चमत्कार आहे निसर्गाशी संबंधित, की वादळ वारे शांत करणं, पाण्यावरून चालणं, अंजिराच्या झाडाला शाप देणं, पाण्याचा द्राक्षरस करणं, हे सगळे निसर्गाशी संबंधित असलेले चमत्कार आहेत. दुसरे आजाराशी संबंधित, पेत्राच्या सासूला ताप आला होता, तिला बरं केलं. कोणाचा कुष्ठ होता त्याला बरं केला. कोणाला पक्षघात झाला होता त्याला बरं केला. फेफरेकरी मुलगा होता त्याला येशूने बरं केलं. आजाराशी संबंधित. त्यानंतर दिव्यांगाशी संबंधित, अपंगत्व, की कोण बहिरा होता, कोण मुका होता, कोण आंधळा होता, कोण लंगडा होता, अशा सगळ्याला येशूने बरं केलं. नंतर अशुद्ध आत्म्याशी संबंधित चमत्कार, भूतग्रस्त, अशुद्ध आत्म्याने पछाडलेले, दुष्टात्म्याने विकार असलेले, अशा प्रकारच्या लोकांना येशूने बरं केलेलं आहे. परंतु 5व्या प्रकारचा चमत्कार फक्त 3 लोकांच्या बाबतीत झालेला आहे. याईराची कन्या, विधवेचा मुलगा आणि आता लाजरस. हे सर्वजण मरण पावलेले होते. येशूने त्यांना जिवंत करून पुनरुत्थान आणि जीवन आपणच आहोत असं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. येशूने श्रद्धेविषयी एकूण 5 विधान केलेली आहेत. मी हे करू शकेन असा तुमचा विश्वास आहे का? किंवा एखाद्याचा चमत्कार झाल्यानंतर येशू सांगतो तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. शताधिपतीला येशू सांगतो असा विश्वास मला साऱ्या इस्रायलात आढळला नाही. किंवा तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असेल तरी तुम्ही ह्या डोंगराला उपटून समुद्रात फेकला जा असं सांगितलं तर तसं घडेल. किंवा वादळ जेव्हा होत होतं तेव्हा येशूने त्यांना विचारलं तुमचा विश्वास कुठे आहे? येशू आपल्याकडे विश्वासाची देणगी मागणी करतो. विश्वास म्हणजे नुसती देवाधर्माविषयीची माहिती नाही. विश्वास म्हणजे नुसती भक्ती नाही. विश्वास म्हणजे बांधिलकी. शेंडी तुटो की पारंबी तुटो, मी माझ्या परमेश्वराला सोडणारच नाही. म्हणून पोप जॉन पॉल दुसरे सांगतात तुमचा विश्वास मजबूत आहे की कमकुवत आहे कसं समजायचं? जर तुम्ही पापामध्ये, मोहामध्ये, दुःखामध्ये सहज पडलात तर तुमचा विश्वास मजबूत नाही. दुःखाच्या प्रसंगी तुम्ही जर कणखर राहिलात, मोहाला तुम्ही सामोरे जाऊ शकलात तर तुमचा विश्वास मजबूत आहे हे तुम्ही समजू शकता.
लाजरसच्या बाबतीत देखील नेमकं तेच झालेलं आहे. लाजरस मरण पावलेला आहे आणि त्याला थडग्यात ठेवण्यात आलेला आहे. तेव्हा बहिणी अशा प्रकारे बोलत आहेत, प्रभूजी तुम्ही इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशूने काय सांगितलं, मार्था तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. विश्वास हा महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. एकंदरीत हा जो उतारा आहे त्याचे 5 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात आजार. आपला मित्र लाजरस झोपी गेला आहे आणि शिष्यानं वाटलं झोपी गेला असेल तर तो जागा होईल, पण येशू त्या झोपेविषयी बोलत नव्हता, तो त्याच्या मरणाविषयी बोलत होता. आपण जाऊन त्याला जागे करू. येशूला एक प्रकारे भरोसा होता की त्याच्या मृत्यूमधून आपण त्याला जागे करू. तर आजार, त्यानंतर मरण, मग त्याला थडग्यात ठेवलं गेलं 4 दिवस. मग येशूची हाक, ती हाक ऐकून तो बाहेर येतो आणि नवजीवन स्वीकारतो. आपण सहज चर्चा करायची. आजार आणि मरण ह्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन कसा आहे? श्रद्धेच्या बाबतीत मी कुठे आहे? अंत्यविधी, घरातील प्रिय व्यक्तीचा मृत्यू, अशा वेळी माझं वागणं कसं असतं? त्यामधून येशू पुनरुत्थान आणि जीवन आहे हे सत्य मी प्रकट करत असतो का? माझी मरणोत्तर जीवनावर श्रद्धा आहे हे कशावरून दिसते? एकंदरीत जे जीवन मी ह्या जगामध्ये जगत असतो त्याच्यावरून मरणानंतरच्या जीवनावरती माझी श्रद्धा आहे असं मला दिसणं गरजेचं आहे. तुम्ही दुसरा एक छोटासा प्रयोग करू शकता. कल्पनेने लाजरसच्या जवळ जाऊन बसा, त्याच्याबरोबर चर्चा करा, त्याला विचारा तुला कोणता आजार झाला होता, आणि मग तुझ्या बहिणीने तू येशूची कशा प्रकारे वाट पाहिली आणि शेवटी तुला मरण आलं, तुला थडग्यात पुरण्यात आलं. 3-4 दिवस तू थडग्यामध्ये होतास, कसं तुला वाटत होतं त्या ठिकाणी? येशूची हाक तुझ्या कानावरती पडली त्यावेळेला नक्की तुझ्या शरीरामध्ये काय झालं? तुला जेव्हा बाहेर येण्याची विनंती करण्यात आली तेव्हा तू कशा प्रकारे बाहेर आलास? ती धोंड तुझ्या थडग्यावरून बाजूला सारली गेली, प्रकाश आतमध्ये आला, तेव्हा तुला कसं वाटलं? तू बाहेर आलास, येशूचं दर्शन तुला घडलं, कसं वाटलं? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, त्यानंतर तू काय केलंस? थोडंफार त्याच्याबरोबर अशा प्रकारे तुम्ही चर्चा करा. नक्कीच ह्या उतार्यामधून बरंचसं काही तुम्हाला शिकायला मिळेल. त्यानंतरचा उतारा आहे द्राक्षवेल आणि फाटे, अध्याय 15, की येशूचं आणि आपल्या प्रेषितांचं असलेलं जे नातं आहे ते केवढं घनिष्ठ असू शकतं किंवा केवढं कमकुवत असू शकतं ह्याविषयी दाखला येशूने ह्या द्राक्षवेलाच्या दाखल्यामध्ये दिलेला आहे. की खरा द्राक्षवेल, माणसाचं खरं स्वरूप येशूने त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. 4 प्रकारचे फाटे त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. पहिला फाटा आहे फळ देणारा, दुसरा आहे साफसूफ केलेला, तिसरा आहे छाटून टाकलेला आणि चौथा आहे सुकलेला आणि अग्नीत टाकण्याजोगा असा फाटा. आता प्रत्येक फाट्यावरती थोडंसं चिंतन करा. फळ देणारा फाटा, फळ कोणतं द्यायचं? प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, ही पवित्र आत्म्याची 9 फळं आहेत. गलतीकारस पत्र अध्याय 5 वचन 22 ते 25 ह्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की ही सगळी फळं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहेत. माझ्या जीवनाला तशा प्रकारची फळं किती प्रमाणामध्ये आहेत? दुसरा प्रकार आहे साफसूफ केले जाणारे फाटे. छाटणी केली तर फुलांना आणि फळांना बहर येतो असा आपल्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे. छाटणी का केली जाते? कारण अनावश्यक असा जीवन रस त्या फाट्याने मिळत असतो. ते फाटे जर छाटले गेले तर इतर जे दुसरे फाटे आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं फळ येतं. ह्याचा अर्थ काय? जीवनामध्ये अनावश्यक गोष्टींना वेळ जात असेल, अनावश्यक गोष्टींसाठी शक्ती खर्च केली जात असेल, अनावश्यक गोष्टींसाठी पैसा खर्च केला जात असेल तर त्या गोष्टींची छाटणी करायची आणि तो सगळा पैसा, तो सगळा वेळ, तो सगळा जीवन रस आपल्या आवश्यक अशा गोष्टींसाठी वापरायचा. तुम्हाला वेळ कमी आहे अशी तक्रार कधीच करायला वाटणार नाही. त्यानंतर छाटून टाकलेले फाटे म्हणजे ज्यांना फळ येत नाही ते छाटून टाकले जातात. आपण जर फळ दिलं नाही तर नक्कीच एक दिवस आपल्याला देखील बाजूला केलं जाईल. त्यासाठी लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 13 एक दाखला देण्यात आलेला आहे. अंजिराचं झाड द्राक्षामळामध्ये लावलेला, वर्षभर, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष फळ पाहिलं, फळ येत नाही. मग माळ्यांनी विचार केला की ते छाटून टाकावं.
मग तेव्हा त्याने विनंती केली 1 वर्ष राहू द्या, मग जर त्याला फळ आलं नाही तर त्याला नक्कीच छाटून टाकायचं. हे सांगून झाल्यावर येशू काय सांगतो, त्याप्रमाणे जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा देखील तसाच नाश होण्याची शक्यता आहे. छाटून टाकलेले फाटे म्हणजे येशूपासून विभक्त झालेली माणसं. कालांतराने ती माणसं सुकून जातात, देवाधर्माविषयी त्यांना काहीच वाटेनासं होतं आणि मग त्यांचा वापर काय आहे, आपण सांगतो तसं चुलीत टाकण्यासारखा वापर, अग्नीमध्ये टाकण्यासारखा वापर. त्याच्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली नाही आहे, फळ देण्यासाठी नियुक्ती झालेली आहे. ही जाणीव माणसाने ठेवायची. म्हणून येशू सांगतो की जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि मी तुमच्यामध्ये राहिलो तर तुम्ही विपुल फळ देऊ शकणार आहात. येशूमध्ये राहायचं, येशूची मैत्री मजबूत करायची, अधिक फळ द्यायचं, येशूच्या नावाने मागायचं आणि मग माझा आनंद तुमच्या ठायी असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, अशा प्रकारचा आनंद प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देऊ इच्छितो. म्हणून ह्या उतार्यावरती चिंतन करत असताना येशू ठायी राहण्यात माझ्या जीवनात कोणकोणते अडथळे आहेत तपासून पहा. 4 पैकी मी कोणत्या प्रकारचा फाटा आहे, स्वतःला प्रश्न विचारा. माझ्या जीवनात कोणत्या प्रकारचा आनंद अधिक प्रमाणात आहे, म्हणजे आसुरी आनंद असू शकतो, खाण्यापिण्यातला शारीरिक आनंद असू शकतो, मौज मजा करण्यातला सांस्कृतिक आनंद असू शकतो, एखादं पद भूषवण्यातला सामाजिक आनंद असू शकतो, भरपूर वाचन लेखन केल्यामुळे बौद्धिक आनंद असू शकतो, मित्रमैत्रिणी भरपूर असल्यामुळे भावनिक आनंद असू शकतो, किंवा देव धर्म श्रद्धा धार्मिक वाचन प्रार्थना केल्यामुळे आध्यात्मिक आनंद असू शकतो. आपल्या जीवनात कोणत्या प्रकारचा आनंद आहे तो आपण तपासून पाहायचा आहे. त्यानंतरचा उतारा आहे, आपण एका व्यक्तीविषयी आता थोडीशी चर्चा करणार आहोत. ती व्यक्ती आहे जुदास. इतर सगळ्या शुभवर्तमानापेक्षा योहानाच्या शुभवर्तमानाने जुदासचं चरित्र वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर सादर केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 प्रेषितांना पाचारण केलं, त्यांची नियुक्ती केली, त्यांना प्रेषितीय कामगिरीवर पाठवलं. ह्या सगळ्यामध्ये जुदास होता. त्यांना अखेरची आज्ञासुद्धा दिली की कशा प्रकारे जीवन जगावं. प्रेषित ही येशूची सावली. प्रेषितामध्ये देखील बलस्थानं आहेत, तशीच दुर्बळ स्थानं आहेत. प्रेषित हे दैवी स्वरूपाचे आहेत कारण येशूने नेमलेले आहेत, परंतु ते मानवी आहेत शेवटी. आणि प्रेषित हे अपूर्णतेकडून पूर्णतेकडे प्रवास करत आहेत. त्याचप्रमाणे जुदासने मात्र अपूर्णतेकडून अपूर्णतेकडेच प्रवास केला. तो शेवटी पूर्णतेला पोहोचला नाही. कोण होता हा जुदास? हा जुदास यहुदियातील कारियोत नावच्या गावाचा एक माणूस होता. राजकीय लाभासाठी हपापलेला होता. येशू त्याला सैतान म्हणून संबोधतो. योहान अध्याय 6 वचन 64 आणि वचन 70 ते 71. आणि तो चोर होता, त्याच्याकडे एक डबी होती, तिच्यात जे टाकलं जाईल ते तो घेत असे, म्हणून योहान त्याचा उल्लेख चोर म्हणून करतो. तो विश्वासघातकी होता, ज्याने त्याचा विश्वासघात केला असाही उल्लेख आलेला आहे. येशूने त्याचा उल्लेख नाशाचा पुत्र असाही केलेला आहे, योहान 17:12. अखेरच्या भोजन प्रसंगी त्याला मानाची जागा देण्यात आलेली होती, कारण ताटामध्ये घास बुचकळून येशूने त्याच्या तोंडात दिला. ही मानाची जागा पौरात्य भागामध्ये मध्यपूर्वेतील भागाकडे लोक ज्यावेळेला एखाद्या पाहुण्याला घरात घेत असत तेव्हा त्याला अतिशय जवळची जागा म्हणजे डावीकडे बसण्याची जागा दिली जायची आणि त्याला घास असा बुचकळून तोंडामध्ये दिला जायचा. तशा प्रकारे येशूने त्याला शेवटपर्यंत खूप जवळची जागा दिलेली होती आणि त्याच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिलेली होती, पैशाचा कारभार सांभाळायचा. म्हणजे एक मोठा विश्वास त्याच्यावरती टाकण्यात आलेला होता. परंतु घास देताच त्याच्यामध्ये सैतान शिरला. ह्याचा अर्थ काय आहे? तोपर्यंत अजूनही तो द्विधा मनस्थितीत होता. त्याने जाऊन मुख्य याजक आणि शास्त्री परुषी ह्यांच्याबरोबर संगनमत करून पैसे घेतलेले होते. पैशाची पुरचुंडी हातामध्ये घेऊन तो तिकडे जेवायला येऊन बसलेला होता. म्हणजे तो परतलेला होता, जेवणामध्ये सहभागी झालेला होता, मनाची द्विधा मनस्थिती निर्माण झालेली. परंतु येशूने घास देताबरोबर त्याने कायमचा निर्णय घेतला, आत्ता त्याला धरून द्यायचं. म्हणून त्याच्यात सैतान शिरला असं वर्णन करण्यात आलेलं आहे.
तो बाहेर गेला तेव्हा रात्र होती. रात्र कुठे होती? त्याच्या अंतःकरणामध्ये होती. कारण जगाचा प्रकाश असलेल्या प्रभू येशू ख्रिस्तापासून तो दूर गेलेला होता. येशूने मात्र जुदासवरती शेवटपर्यंत प्रेम केलं. आपल्या शिष्यांना त्याने कधीच त्याचं नाव घेऊन त्याच्याविषयी सांगितलं नाही. तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल असं सांगितलं. त्यामुळे शिष्यांना शेवटपर्यंत ठाऊक नव्हतं. केवळ येशूला त्याचं कटकारस्थान ठाऊक होतं. म्हणून गेतशेमाने बागेमध्ये जेव्हा तो इतरांना घेऊन येशूला धरण्यासाठी आला आणि तिथे हातामध्ये मशाल घेऊन आलेला होता, ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. हातात मशाल का घेतलेली होती? कारण खरा प्रकाश त्याच्याकडून निघून गेलेला होता. सोबत प्रमुख याजकाचे कामगार होते. येशू मात्र धैर्यशाली. काय येशू विचारतो? तुम्ही कोणाला शोधता? आणि ते म्हणाले, नाझरेतकर येशूला. येशू सांगतो, मीच तो आहे. आणि ते उपडे होऊन खाली पडलेले आहेत. एवढा येशूने एक चांगल्या प्रकारचा पावित्र्य त्या ठिकाणी घेतलेला आहे. इतर शुभवर्तमानांनी सांगितलेलं आहे की येशूचं चुंबन घेऊन जुदासने त्याला फसवलं. पण योहानाच्या शुभवर्तमानात जुदासने येशूचं चुंबन घेतलं असा उल्लेख नाही. कारण जो अंधारामध्ये गेलेला आहे तो जगाच्या प्रकाशाला स्पर्श करू शकत नाही. रेमंड ब्राऊन ह्या धर्मगुरूंनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये द डेथ ऑफ द मसाया ह्या पुस्तकामध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणून इथे चुंबनाचा उल्लेख नाही. जुदासचा शेवट कसा झाला त्याविषयी 2 वृत्तांत आपल्याला वाचायला मिळतात. पहिला वृत्तांत आहे मत्तई 27:1-5. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 16-20 मध्ये की तो जमिनीवर उपडा पडला, त्याचे पोट फुटले, त्याची आतडी बाहेर आली. मग शेवटी त्यांनी एक कुंभाराचं शेत विकत घेतलं आणि त्यामध्ये त्याला पुरलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? वाईट मार्गाने मिळवलेला पैसा कारणी लागत नाही. स्वतःला त्याचा काहीच उपयोग होत नाही. अशा गोष्टी पोटात कितीही दडवून ठेवल्या तर आतडी जशी बाहेर आली तसं हे सत्य बाहेर पडत असतं. चुकीच्या ठिकाणी आपण आसरा घेतला, गळफास त्याने घेतला नाही का, तर आपल्याला खऱ्या अर्थाने सार्वकालिक जीवन मिळू शकत नाही. चोरीच्या पैशाला किंमत नसते, झाकलेले असे काहीच नसते, सगळे उघडकीस येत असते. आपण चिंतन असं करायचं आहे, आज जुदास माझ्या जीवनात कोणकोणत्या स्वरूपात वावरत आहे? माझ्यामध्ये जुदासची कोणती प्रवृत्ती आढळते? चोरी, लबाडी, फसवणूक, विश्वासघात, आत्महत्येचा विचार आणि इतरांमधील जुदास येशूच्या पद्धतीने मला कशा प्रकारे हाताळता येईल? तर अशा प्रकारे आपण काही उत्तरांचा अभ्यास केलेला आहे. ह्या आठवड्यामध्ये योहानाचं शुभवर्तमान बारकाईने वाचायचं आहे. येशूचं दुःख सहन मरण 18 आणि 19व्या अध्यायात दिलेलं आहे, त्याच्यावरती चिंतन करायचं आहे. पुनरुत्थानाची काही महत्त्वाची अशी दर्शनं आहेत जी इतर शुभवर्तमानात आपल्याला वाचायला मिळत नाहीत. एक एक दर्शन घ्यायचं, बसायचं, चिंतन करायचं. उदाहरणार्थ, रिकाम्या कबरेसमोर मागदलेना मरिया उभी आहे. तिला दर्शन घडल्यानंतर ती ताबडतोब पेत्र आणि योहानाला जाऊन सांगते. ते दोघे धावत जातात. त्यांनाही कबर रिकामी दिसते आणि येशूच्या पुनरुत्थानाचा सगळ्यांना अनुभव येतो. पण सगळ्यात जवळून अनुभव आलेला आहे तो मरिया मग्दलियाला, की जिने येशूच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकलं. कधीतरी शांतपणे बसायचं, येशूच्या तोंडातून स्वतःचं नाव ऐकण्याचा प्रयत्न करायचा. तो एक दिव्य अनुभव असतो. तो अनुभव स्वतः घ्यायचा आहे. आणि शेवटी समारोपामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला आपल्या संपूर्ण कळपाचा मेंढपाळ म्हणून नेमतो. आणि शुभवर्तमानकार आपल्याला सांगतो की ही सगळी चिन्हे ह्या पुस्तकात लिहिलेली आहेत अशासाठी की तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. थोडंसं कठीण असं शुभवर्तमान आहे, वाचायला सुरुवात करा. तुम्हाला बरंचसं चिंतन आपल्या जीवनासाठी मिळेल. त्याद्वारे परमेश्वराची कृपा तुम्हाला मिळत राहो अशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताकडे करतो.